दांडेली टूरची जी काही ऑफर लागली ते त्यांनी अचिव्हमेंट केलेली पण आहे. त्यांचं सर्वप्रथम आपण हार्दिक अभिनंदन करूया. ठीक आहे. आणि दांडेलीसाठी आपल्याला 15 ऑगस्ट पर्यंत वेळ मिळालेला होता. तरी सुद्धा अजून आपले बरेचसे सहकारी, ठीक आहे, की अचिव्हमेंटच्या काठावर येऊन थांबलेत. ठीक आहे. मग त्यांची मिस व्हायला नको म्हणून आपण कंपनीच्या माध्यमातून ही ऑफर पुन्हा 15 दिवस म्हणजे 31 डिसेंबर पर्यंत आपण एक्सटेंड केलेली आहे. बरोबर? हा. हा, म्हणजे सर्वजण जागे आहात तुम्ही. ठीक आहे. 31 ऑगस्ट पर्यंत म्हणजे 15 दिवस आपण ही ऑफर एक्सटेन्शन केलेली आहे. बरोबर. आता मला सांगा आजची तारीख किती हो? आज 21 तारीख आहे. ठीक आहे. आजपासून किती दिवस राहिले? जर आजचा दिवस आपण मोजला तर आजपासून किती दिवस राहिले? बर. 10 दिवसामध्ये आपल्याला आपले जेवढे सहकारी आहेत, ठीक आहे. आपले जेवढे सहकारी आहेत, ठीक आहे. मला सांगा हिंदीमध्ये कोण आहे का जॉईन मीटिंगमध्ये? म्हणजे त्यांना मराठी समजणार नाही असं व्हायला नको. ठीक आहे. त्याला मी काय करतो कॉमन मध्ये हिंदीमध्ये घेतो. त्यामुळं ते समजून जाईल सगळ्यांना. चालेल? तुमच्याकडे कोण नाही हो, पण ग्रुपमध्ये आहेत की Zoomला. चला बाकीच्यांनी आपला आपला म्यूट करा. आपण सेशनला सुरुवात करतोय आता. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं आहे की दांडेलीची जी काही टूर आहे आपली, मी दिसतोय का तुम्हाला सगळ्यांना? मी दिसतोय का? चला. ठीक आहे. मी मी स्वतःला दिसत नाहीये. कारण का समोर माझ्या स्क्रीन असल्यामुळं. ठीक आहे. हरकत नाही. मी स्क्रीनवरती तुम्हाला सांगतो. बघा, दांडेलीची जी टूर असणार आहे, ती टूर का लावते? एखादी कंपनी टूर का लावते? किंवा एखादी कंपनी ऑफर का लावते? कारण का, की मॅक्सिमम लीडर लोकांना शिकण्याचा नवीन चान्स मिळाला पाहिजे. नवीन-नवीन नॉलेज त्यांनी आत्मसात केलं पाहिजे. आज ही इंडस्ट्रीमध्ये जेवढं शिकेल तेवढं नॉलेज कमी आहे लक्षात घ्या. ठीक आहे. आणि आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल एखाद्या व्यवसायामध्ये, मग तो नेटवर्क मार्केटिंग असो किंवा अजून अजून कोणताही व्यवसाय असो, ठीक है, या जगह पाठीवरती असे असंख्य व्यवसाय चालतात. ऐसे काफी सारे बिजनेसेस इस दुनिया के अंदर चलते हैं. ठीक है, अगर हमें किसी बिजनेस के अंदर अगर सफल होना है, तो हमें उस बिजनेस की मैक्सिमम जितनी जानकारी हो सके अगर हम लोगों ने लेने की कोशिश की, तभी जाकर हम लोग उस बिजनेस के अंदर सक्सेसफुल बन सकते हैं. तो ये मेन पार्ट है. तो कोई भी धंधा छोटा हो बड़ा हो मायने नहीं रखता है. उस धंधे की हमें नॉलेज कितनी है, उस धंधे की हमें समझ कितनी है, ये बहुत जरूरी होता है. और इसीलिए ट्रेनिंग कैंप्स रहते हैं. ट्रेनिंग कैंप्स में हमारे लोगों को ज्यादा से ज्यादा समझदार बना सके, हम लोग ज्यादा मैच्योर बना सके बिजनेस को लेकर जो उनकी सोचने की जो डेप्थ है उसको हम लोग बदल सके, उसको ज्यादा गहराई में जाके सोचने के लिए हम लोग उसको मजबूर कर सके, उसकी जो स्ट्रेंथ है थिंकिंग की प्रोसेस को, उस प्रोसेस को हम लोग थोडासा डेव्हलप कर पाए. ठीक आहे. तर ट्रेनिंगचं पाठीमागचा उद्देश काय असतोय की आपले जे लीडर्स आहेत, ठीक आहे, मी सावकाश घेतो म्हणजे तुम्हाला अजून समजेल. मला वाटते मला थोडं फास्ट होतंय. आपले जे लीडर्स असतात त्यांच्या विचार करण्याची क्षमता वाढली पाहिजे. त्यांच्या समजून घेण्याची कॅपॅसिटी वाढली पाहिजे. ह्या बिझनेसकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा बदलला पाहिजे. आपल्या व्यतिरिक्त अजून कितीतरी सहकारी या मीटिंगला आहे, कितीतरी सहकारी काम करतात. या गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोर आल्या पाहिजेत. बऱ्याच लोकांच्या शेअरिंग मधून सुद्धा आज काही लोकांना एक नवीन मोटिवेशन मिळत असते लक्षात घ्या. म्हणजे लोकांना काय वाटतंय की माझ्या अडचणी फार मोठ्या आहेत. मला पाठीमागे खूप व्याप आहे आणि तरी पण मी ह्यातून हे करायला लागलोय. पण तुमच्यापेक्षा किंवा त्या व्यक्तीपेक्षा कितीतरी व्याप असणारे, कितीतरी मोठा संघर्ष करणारे, कितीतरी हालाकीच्या दिवसातून सुद्धा या कामाला प्राधान्य देणारे देखील कितीतरी लीडर्स त्या मीटिंगमध्ये अवेलेबल असतात लक्षात घ्या. प्रत्येकाला आपलं दुःख मोठं असते, पण आपल्यापेक्षा कितीतरी मोठं दुःख सांभाळून सुद्धा बिझनेस करणारी
अडचणींना प्रतिकार करणारी, अडचणीशी संघर्ष करणारी, 2 हात करणारी कितीतरी व्यक्ती त्या ट्रेनिंगचा पार्ट असतात, लक्षात घ्या. शिकलं पाहिजे. बघा, जो शिकेल तो टिकेल, जो शिकेल तो टिकेल, जो शिकेल तो टिकेल. हे आजपर्यंत आपण ऐकत आलोय, वाचत आलोय, लक्षात घ्या. तर ह्या शब्दापाठीमागचा जो अर्थ आहे, तो फार मोठा आहे. फार मोठा अर्थ आहे. धंदा कोणताही असो, तुम्ही शिकलं पाहिजे. शिकल्याशिवाय धंदा मोठा करता येत नाही. काय होतंय, भरपूर आपल्याकडे आहेत बऱ्याच गोष्टी. आज कॅपॅसिटी, पोटेन्शियल तुमच्यामध्ये नाही का? प्रचंड मोठं कॅपॅसिटी आहे, पोटेन्शियल आहे. ठीक आहे. पण प्रत्येक पावला-पावली आपल्याला नवीन चॅलेंजेस आहेत. त्या अनुषंगाने आपल्याला शिकलं पाहिजे. दुसरी गोष्ट, नेटवर्क बिझनेस हा ग्रुप गॅदरिंगचा बिझनेस आहे. ठीक आहे. ग्रुप एकत्र आला, की एक जी एनर्जी मिळते लोकांना, ठीक आहे. त्याच्यातून जे इन्स्पिरेशन मिळतं, ह्यासाठी देखील ट्रेनिंग प्रोग्राम अरेंज केले जातात. दुसरी महत्वाची गोष्ट, विचार आपण लोकांच्या मनामध्ये पेरू शकतो. लोकांच्या विचार बदलण्यामध्ये आपण सक्षम बनू शकतो. पण कधी, ज्या वेळेला तो व्यक्ती किंवा तो लीडर त्याच्या लोकलचा एरिया सोडून 100, 200, 500 किलोमीटर ती लांब येतो, पाठीमागचं जग विसरून जातो. त्यावेळेला तो नवीन विचार आत्मसात करायच्या अनुषंगानं त्या ठिकाणी बसलेला असतो, लक्षात घ्या. हवा पलट होते, एन्जॉयमेंट असतो, रिफ्रेशमेंट असतो. बघा, आपण बऱ्याच वेळेला ट्रिपला का जातो? तर दररोज एकच काम करून आपण कंटाळून जातो. माझा आवाज येतोय? क्लिअर आहे आवाज? स्पष्ट उच्चार येतात ना? उच्चार स्पष्ट आहेत ना? बघा, आपण तेच काम करून कंटाळून जातो, लक्षात घ्या. आणि त्या कामातून थोडासा कुठेतरी रिलीफ मिळाला पाहिजे. आपलं जे माइंड आहे, आपला जो ब्रेन आहे, त्या ब्रेनमधून सगळ्या गोष्टींचं फंक्शन चालतं, लक्षात घ्या. म्हणजे मेन इंजिन काय असेल तर ते आपलं ब्रेन आहे. ब्रेन जर आपलं फ्रेश असेल, तर आपण जे काही काम हातामध्ये घेतोय, त्या कामामध्ये यश मिळाल्याशिवाय आपण राहत नाही, लक्षात घ्या. पण जर ब्रेन आपला डिस्टर्ब असेल, तर कोणत्याही गोष्टीमध्ये आपलं मन लागत नाही, चित्त लागत नाही, नवीन आयडिया सुचत नाहीत, नवीन बिझनेस सुचत नाही, नवीन कॉन्टॅक्ट सुचत नाहीत, नवीन डाटा सुचत नाही, नवीन लिस्ट सुचत नाही, लक्षात घ्या. किंवा जर एखादं मोटिव्हेशन आहे, का आपलं टार्गेटपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आपण काही ना काही डिसाईड केलं या बिझनेसमध्ये येण्यापूर्वी, की मला या बिझनेसमधून मला ह्या गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत. मला तिथपर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये पोहोचायचं आहे. यासाठी तुमचा ब्रेन हा नेहमी फ्रेश असणं गरजेचं आहे. त्याच कामातून थोडासा रिलीफ, थोडासा एका वातावरणामध्ये गेलो, एका ग्रुपमध्ये हसत-खेळत तो तो वेळ आपण स्पेंड केला आणि त्याच्यानंतर एक मार्गदर्शन म्हणजे फ्रेश झालेल्या, फ्री झालेल्या, रिलॅक्स झालेल्या माइंडमध्ये ज्यावेळेला नवीन बिझनेसचे विचार पेरले जातात, त्यावेळेला ते विचार अतिशय सशक्त आणि ताकदीचे असतात, लक्षात घ्या. आणि त्या विचाराला धरूनच आज आपण त्या इंडस्ट्रीमध्ये मोठ्या गोष्टी अचीव्ह करू शकतो, लक्षात घ्या. आज जी माणसं मोठी झाल्यात, त्यांनी आपल्या ब्रेनला फार रिलॅक्सेशन दिलंय, म्हणून ती आज माणसं मोठी आहेत. आणि जी माणसं मोठी बनलेली नाहीत, लक्षात घ्या, तर एक गोष्ट समजून जायचं, की त्यांनी त्यांच्या ब्रेनला रिलॅक्सेशन कधी दिलेलं नाही. ब्रेनमध्ये नवीन गोष्टी घेण्यासाठी त्या ब्रेनला थोडासा आराम कधी त्यांनी दिलेला नाही. दररोज त्या ब्रेनचा संघर्ष, दररोज नवीन गोष्टींशी, दररोज नवीन चॅलेंजेसशी संघर्ष त्या ब्रेनचा चालूच आहे. म्यूट करा. कोणाचं चालू आहे म्यूट करा. तुम्ही इथून नेक्स्ट टाईमला काय करा, प्रत्येकाने आपली नावं टाका. मॉडेल नंबर ठेवू नका मोबाईलचे. म्हणजे आपल्याला काय करता येईल, डायरेक्टली त्या व्यक्तींचं नाव घेऊन आपल्याला त्यांना बोलता येईल. ठीक आहे. तर बघा, आजचा मीटिंगचा जो उद्देश आहे, तो उद्देश हाच आहे, की आपल्या ब्रेनला आपण कसं चालवू शकतोय. बघा, मी काय म्हणतोय, त्या गोष्टीचा पुन्हा एकदा तुम्ही अर्थ समजून घ्या. मैं क्या बोल रहा हूँ इस चीज को समझ के लीजिए. ठीक है. हम लोग अपने ब्रेन के गुलाम है. सुनने के लिए आपको थोड़ा सा अजीब लगेगा, बट ये रियल फॅक्ट आहे. आपण आपल्या मेंदूचे गुलाम आहोत. आपला मेंदू जे सांगतो ते आपण करतोय. पण जी यशस्वी माणसं आहेत, ती मेंदूच ऐकत बसत नाहीत. ती मेंदूला कमांड देतात, की मला या पद्धतीचे आउटपुट पाहिजेत, मला या पद्धतीचे रिझल्ट्स पाहिजेत आणि तुझं काम आहे, या पद्धतीनं त्या गोष्टी केल्या पाहिजेत, लक्षात घ्या.
ठीक आहे. एक मिनिट हा. वायफाय कनेक्टेड होतं आणि लाईट गेल्यामुळं ते डिस्कनेक्ट झालं. एकच सेकंड. नाही, मी बोललोच नाही ना. हा, आता येईल बघा तुम्हाला आवाज. ठीक आहे. डिस्कनेक्शन झालं होतं, वायफाय डिस्कनेक्ट झाला होता. ठीक आहे. बघा, तर कुठं होतो की मेंदूला मेंदूचा अपन गुलाम बनायचं नहीं, अपने ब्रेन का हमें गुलाम नहीं बनना है, ब्रेन को गुलाम बनाना है. और अगर आपने इस कला को सीख लिया, जर तुम्ही या कलेला शिकलात, लक्षात घ्या, तर तुम्ही जे पाहिजे ते रिझल्ट्स तुम्ही खेचू शकता. तुम्हाला पाहिजे ते त्या गोष्टी तुम्ही मिळवू शकता. फक्त आपण आपल्या ब्रेनला गुलाम बनवलं पाहिजे. हॅलो? माझा आवाज येतोय का? माझा आवाज येतोय का? हॅलो? येतोय माझा आवाज? हां. सक्सेसचा सक्सेसचा कानमंत्र काय असेल किंवा यशाचा कोणत्याही कामामध्ये असो, ठीक आहे. यशाचा जो कानमंत्र आहे, की आपण आपल्या मेंदूचा गुलाम नाही व्हायचं, आपल्या मेंदूला आपला गुलाम बनवायचा. म्हणजे मला जे आउटपुट पाहिजेत, मला जे रिझल्ट्स पाहिजेत, मला ज्या गोष्टी पाहिजेत, त्या गोष्टी आपल्याला आपल्या ब्रेनला कमांड देता आली पाहिजे. आपल्या ब्रेनला सांगता आली पाहिजे. हे स्किल शिकून घेणं, हे फार महत्वाचं आहे. नाहीतरी आपला ब्रेन सांगतोय आपल्याला, की चला आजच्या दिवस काय जायची गडबड नाही किंवा हे करायची गडबड नाही. चला जरा उशिरा उठूया. चला आज आज 2 फोन नाही केले तर काय होतात? हा ब्रेन आपल्याला सांगितलं, की आपली बॉडी त्या पद्धतीने रिएक्ट करते आणि हे आपल्या अपयशाचं कारण असते, लक्षात घ्या. आपल्या ब्रेनला कमांड देणं फार गरजेचं आहे. आणि तुम्हाला काही मी उदाहरणं देतो, ज्यांनी आपल्या ब्रेनकडून ती अपेक्षा ठेवली आणि त्या ब्रेननं लक्षात घ्या त्या अपेक्षेवर ते खरं उतरलं. ठीक आहे. तर थोडंसं कुणी बोलू नका. मीटिंग चालू आहे. कदम साहेब, मीटिंग चालू आहे. ह्या गोष्टीचं थोडंसं भान राहू द्या प्रत्येकाला. ठीक आहे. करतोय. ठीक आहे. बघा, आता विचार बनाये जिंदगी म्हणजे आपण जसा विचार करतोय, तशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात, लक्षात घ्या. आपण एखाद्या गोष्टीला जेवढा पाठबळ देतोय, ती गोष्ट तशाच स्वरूपामध्ये आपल्या आयुष्यामध्ये परावर्तित होत असते. म्हणजे आपण ट्रेनिंग कॅम्पला धरून काही गोष्टी विचार केला असेल, की माझी एवढी लोकं पात्र असतील आणि मी त्या ट्रेनिंगचा हिस्सा असेन आणि हे तुम्ही व्हिज्युअलाइज केलं तुमच्या डोक्यामध्ये आणि त्या पद्धतीनं तुम्ही ब्रेनला सांगितलं, की मला ह्या ट्रेनिंगला माझी 20 माणसं बसवायची आहेत आणि त्या पद्धतीनं तुझं प्लॅनिंग असलं पाहिजे. हे जर तुम्ही तुमच्या ब्रेनला कमांड दिली, डेफिनेटली ते तुमच्यासमोर अशी 20-25 माणसं आणून ठेवतं. डेफिनेटली हे युनिव्हर्स त्याला सपोर्ट करतं, की त्या 20-25 लोकांच्या विचारामध्ये तेवढे तेवढी ताकद लावते. तुमच्या विचारामध्ये, तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये तेवढी ताकद प्रोव्हाईड करते आणि त्या लोकांना तुमच्या जे काही टार्गेट आहे 20 ते 25 लोकांना त्या ट्रेनिंगच्या मीटिंगला बसवायचं, तर ते तुमचे टार्गेट कंप्लीट करण्यामध्ये हे ब्रह्मांड असेल, हे विश्व असेल, हे युनिव्हर्स असेल, हे इनडायरेक्टली मदत करत असते. हे कधी होतं? ज्यावेळेला तुम्ही तुमच्या ब्रेनला कमांड देता. आपला ब्रेन म्हणजे अल्लादीनच्या चिरागसारखं काम आहे. अल्लादीनची स्टोरी काय होती, की त्याला एकदा रगडलं की तो बाहेर यायचा आणि त्याला ज्या गोष्टी मागेल, त्या गोष्टी तो आपल्या हातामध्ये आणून द्यायचा. आपला ब्रेन देखील त्याच पद्धतीनं काम करतो, लक्षात घ्या. हे सिक्रेट आहे आपल्या ब्रेनचं आणि आपण त्या ब्रेनला काम लावत नाही, लक्षात घ्या. ब्रेननं आपल्याला काम लावलंय, आपल्याला आळशी बनवलंय. पण आपण जर ब्रेनला काम लावलं, तर ब्रेन आपला कधीही आपल्याला स्वस्थ बसू देत नाही, लक्षात घ्या. आपली बॉडी जरी विश्रांती अवस्थेमध्ये जरी असली, तरी आपला ब्रेन हा नेहमी ऍक्टिव्ह असतो, लक्षात घ्या. ब्रेनमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. एक सबकॉन्शियस आणि एक कॉन्शियस, लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे ह्या विचार करायच्या काही पद्धती आहेत.
त्या माइंडशी रिलेट असतात. लक्षात घ्या. सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड. ते कशा स्वरूपानं असेल ते मी नंतर एकदा तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. ठीक आहे. फक्त आता समजून घ्या की आपल्या ब्रेनमध्ये आपण जे विचार पेरणार आहे, जे कमांड देणार आहे लक्षात घ्या, जे टार्गेट सेट करणार आहे, ते टार्गेट तुमच्या रिअल लाईफमध्ये उतरत असतं लक्षात घ्या. आणि हे 200% ट्रूथ आहे, हे सत्य आहे आणि हे विधिलिखित आहे. ह्या ब्रह्मांडामध्ये, ह्या युनिव्हर्समध्ये प्रचंड मोठी ताकद आहे. तुमच्या स्वप्नांना ते रियालिटीमध्ये घेऊन येते लक्षात घ्या. कशा पद्धतीने लक्षात घेऊन येते हे थोडंसं आपण विचार करूया. आता तुमच्या स्क्रीनवरती एक दिसतंय बघा, एक काय लिहिलंय पहिला शब्द, एक घटना आहे, एक कथा आहे, एक आभास आहे, एक कार्य आहे आणि एक परिणाम आहे. एखाद्या गोष्टीबद्दल आपलं मत कधी तयार होतं? ज्यावेळेला आपण त्या गोष्टीचा विचार करतो. विचार कधी करतो? ज्यावेळेला ती घटना घडते. त्या घटनेवरती आपण विचार करतो आणि विचार करतो म्हणजेच काय? आपलं एक मत बनवतो. म्हणजे आपली कथा आपण बनवतो. त्या कथेतून आपण असा आभास करतो, की या गोष्टी ह्या अशा आहेत आणि ह्या गोष्टी अशा आहेत. त्या पद्धतीनं आपलं जे काही बिहेवियर आहे किंवा आपल्या जो बघण्याचा दृष्टिकोन आहे, तो आपण बदलतो. त्या बदललेल्या दृष्टिकोनाप्रमाणे आपल्याला आपलं कार्य होतं लक्षात घ्या आणि त्या कार्याचा परिणाम आपल्या समोर राहतो. आणि घटना एकच असू शकते, पण त्याच्याकडे बघण्याचे जे दृष्टिकोन आहेत, हे लोकांचे वेगवेगळे असू शकतात. कारण का? एक घटना आहे आणि त्याचे परिणाम वेगळे का? तर त्या घटनेमधून तुम्ही जी कथा बनवली, तुम्ही जी स्टोरी बनवली, लक्षात घ्या. ती स्टोरी जर वेगळी असेल, तर तुमचे परिणाम वेगळे असतात. लक्षात घ्या. म्हणजे मी काय सांगितलं, तुमचा ब्रेन तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे, त्या गोष्टी मिळवून देतोय. तुम्ही ब्रेनच्या पद्धतीने चाललाय. ब्रेन तुम्हाला कमांड करायला लागले. म्हणजे तुम्ही ब्रेनमध्ये जी कथा टाकायला लागलाय, ती कथा तुम्ही जी स्टोरी टाकायला तुमच्या ब्रेनमध्ये जी पेरायला लागलाय, त्याच पद्धतीनं तुमचा ब्रेन तुमच्याकडून ऍक्टिव्हिटीज करून घेतोय. बघा, एक घटना मी तुमच्या समोर सांगतो. अशा किती घटना असू शकतात. एक रस्ता आहे आणि त्या रस्त्याला तुम्ही निघालाय आणि तुमच्या समोर एखादा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट म्हणजे घटना आहे लक्षात घ्या. ठीक आहे. ती घटना झाल्यानंतर तुम्ही त्याची एक स्टोरी बनवली, की हा रोड चांगला नाही. ह्या रोडला काहीतरी दैवी शक्ती आहे. ह्या रोडवरून गेलं नाही पाहिजे. अमावास्येला इकडे फिरकलं नाही पाहिजे. अशी काहीतरी कथा तुम्ही बनवली. हा रोड धोकादायक आहे. ठीक आहे. नेक्स्ट टाइम पासून मी ह्या रोडवरून कधीही प्रवास करणार नाही. अशी जरी तुम्ही कथा बनवली आणि तुम्ही एक आभास निर्माण केला, की ह्या इथं एक वाईट प्रकारची एनर्जी आहे, ज्याच्यामुळे इथं ऍक्सिडेंट घडतात. तर तुमचं कार्य काय असेल, की तुम्ही पुन्हा कधीही त्या रस्त्यावरून प्रवास करणार नाही. जरी चुकून एखाद्या वेळेला प्रवास झालाच नाईलाजानं, तर तुमच्या मनामध्ये असे बरेचसे विचार सवसवत राहणार लक्षात घ्या. म्हणजे काय तुमचं कार्य काय? त्या रोडला घेऊन किंवा त्या रस्त्याला घेऊन तुम्ही तो रस्ता नेहमी बदलून जाण्याचा प्रयत्न करणार. आणि परिणाम काय? तुम्ही त्या रस्त्यानं फिरणारच नाही. तुम्ही असे वेगवेगळे शॉर्टकटचे रस्ते शोधत राहणार. अजून एक घटना मी तुमच्या समोर मांडतो. बघा, घटना एकच आहे, पण स्टोरी बदलल्यामुळं टोटल त्याचे परिणाम बदलतात. बघा, की एक घटना आहे, की उन्हाळ्याचे दिवस आहेत आता आणि पावसाची आपल्याला प्रचंड गरज आहे. आणि या पावसाच्या गरजेपोटी आपण प्रार्थना करायला लागलोय. आपला शेतकरी प्रार्थना करायला, की "हे परमेश्वरा, गेल्या वर्षी पाऊस पडलेला नाही. पिकं वाळल्यात. विहिरीला पाणी नाही. नद्यांना पाणी नाही लक्षात घ्या. बोरला सुद्धा 2 तासच्या वर बोर चालत नाही आणि माझी पिकं वाळायला लागल्यात. त्या शेतीवरती माझा प्रपंच आहे लक्षात घ्या. आणि जर यावर्षी पाऊस पडला नाही, तर माझं जगणं मुश्किल होऊन जाईल. हे परमेश्वरा, तू काहीही कर, पण यावर्षी पाऊस पड." आणि प्रचंड उन्हामध्ये शेतकरी वाट बघत राहिलाय. जमिनी, शेती वगैरे अशा भेगाळलेल्या आहेत लक्षात घ्या. आणि ह्या भेगाळलेल्या जमिनीमध्ये पावसाच्या थेंबाची त्या चातक पक्षासारखा शेतकरी आपला वाट बघायला लागलाय. आणि या फेजमध्ये परमेश्वरानं ऐकलं आणि भला मोठा मुसळधार पावसाला त्यांनी सुरुवात केली. लक्षात घ्या. ढग गडगडले आणि भला मोठा पाऊस चालू झाला. शेतकरी आनंदानं नाचायला लागला लक्षात घ्या. घटना काय बघा, लक्षात घ्या. घटना काय, की मोठा पाऊस पडायला लागला. शेतकऱ्याने कथा बनवली. शेतकऱ्याने त्याची स्टोरी काय बनवली, की आता सगळं व्यवस्थित होतंय. आता मला पावसाची खूप गरज होती. आता मी ह्याच्यामध्ये पीक लावू शकतो. आभास काय, की आता माझे सगळे प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊ शकतात. कार्य काय त्याचं, म्हणजे
तो नाचणं, तो जो आनंद व्यक्त करणं लक्षात घ्या. आणि परिणाम काय असेल ह्या सगळ्या गोष्टीचा, की त्याच्या शेतामध्ये पीक चांगलं येईल लक्षात घ्या. त्याचे प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतील. म्हणजे हे पुढचे परिणाम आहेत. पण ह्या घटनेतून त्यानं स्टोरी काय बनवली बघा, की आता माझे सगळे प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतील. आनंद अश्रू त्याच्या डोळ्यामध्ये व्हायला लागल्यात. आणि ही घटना घडली. हा जो मुसळधार पाऊस आहे, तो पडायला लागलाय सायंकाळी 5-5:30च्या दरम्यानमध्ये, ज्या वेळेला शाळा सुटायची वेळ असते. ज्यावेळेला लहान मुलांची शाळा सुटते, त्यावेळेला एक आई एक आई आपल्या मुलगीची वाट बघत असते. जी मुलगी साधारणतः एक 6-7 वर्षाची, 8-10 वर्षाची असेल, जी शाळेला गेली होती आणि शाळा सुटायचं टायमिंग आहे 5 वाजता आणि 5 वाजल्यापासूनच हा मोठा पाऊस पडायला लागलाय. एवढा तुफान पाऊस पडतोय, की ना रस्त्यावरती ना गाडी जाते, ना सायकल जाते, ना कुणी चालत जाऊ शकते. एवढं वादळ सुटलंय, एवढा पद्धतीचा पाऊस पडायला लागला लक्षात घ्या. आणि हा पाऊस कंटिन्यू 6 वाजेपर्यंत चालू आहे, 6:30 वाजेपर्यंत चालू आहे. 1.5 तास झाला हा पाऊस पडतोय. त्यावेळेला आई जी चौकटीमध्ये आपल्या मुलगीची वाट बघत थांबल्या, तर त्या आईची स्टोरी काय असेल? घटना एकच आहे की पाऊस पडायला लागलाय. शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून ती घटना आनंदाची, शेतकरी तिकडे नाचायला लागलाय. पण इकडे आई त्या पावसाला कोसते, की ह्या पावसाला पण आत्ताच यायचं होतं का? एक अर्धा तास ह्यानं जर कड काढला असता, तर ह्याचं काही बिघडत होतं का? माझी मुलगी आली असती घरी, निश्चिंत पडायचं होतं. आज माझी मुलगी अडकली. त्या पावसाला पण आत्ताच पडायचं होतं का? म्हणजे घटना एकच आहे की पाऊस पडायला लागलाय. त्या घटनेतून त्या शेतकऱ्यानं पॉझिटिव्ह गोष्टी उचलल्या आणि त्याच्या आईनं निगेटिव्ह गोष्टी उचलल्या. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतोय? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असं या जगामध्ये काही नसतं. हे सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत. आपला बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? आपली स्टोरी कशी आहे लक्षात घ्या त्या घटनेकडे बघायचं. तर ही स्टोरी आपले जे काही रिझल्ट्स आहेत, जे काही परिणाम आहेत ते डिसाईड करत असतात. ठीक आहे? चला, आपण नेक्स्ट मुद्द्यावरती या. म्हणजे आपल्या लाईफ मधल्या ज्या घटना आहेत, आपण स्टोरी कशी बनवतो त्याच्यावरती आपले रिझल्ट्स डिफाईन करत असतात. आता तुम्हाला यशस्वी व्हायचंय, तर तुमची स्टोरी काय असली पाहिजे, हे तुम्ही स्वतः ठरवणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी घटना झाली पाहिजे असं नाही. पण ह्या गोष्टीतून आपण काय शिकलो, जशी आपण स्टोरी बनवणार आहे, तसे आउटपुट्स, तसे रिझल्ट्स आपल्याला मिळत असतात. आणि ही स्टोरी आपल्या ब्रेनमध्ये टाकणं फार गरजेचं असतं. मन चाहा स्टोरी, मन चाहा परिणाम. चला, स्टोरीवरून मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. बघा, फिल्म इंडस्ट्रीमध्ये आज बॉलिवूडमध्ये, ठीक आहे, 1,000 पेक्षा जास्त पिक्चर्स बनले असतील, ज्याची स्टोरी ही लव्ह स्टोरीज असते लक्षात घ्या. म्हणजे श्रीमंत मुलगा, गरीब मुलगी, किंवा श्रीमंत मुलगी आणि गरीब मुलगा, ह्या रिलेटेड स्टोरी असतात. हजारो पिक्चर झाले, तरी सुद्धा आजही लव्ह स्टोरीवर आलेले पिक्चर हिट होतात. म्हणजे काय? स्टोरीमध्ये तुम्ही जी ताकद टाकाल, थीम एकच आहे, पण स्टोरीमध्ये तुम्ही जी ताकद टाकली, त्या ताकदीच्या बेसवरती तशा कितीही स्टोऱ्या जरी झाल्या असतील, तरी पण तुमचा पिक्चर हिट होऊ शकतो. ही ताकद ह्या स्टोरीमध्ये आहे. आपली पॉवरफुल स्टोरी आपण बनवली, तर पॉवरफुल रिझल्ट्स आपल्याला त्याचे मिळू शकतात. आणि ह्या लव्ह स्टोरीचे पिक्चर्स मुघले आझम पासून चालू आहेत. जवळजवळ 75 वर्ष झाली या सिनेमाला. तरी सुद्धा आज या लव्ह स्टोरीवरती पिक्चर बनतात आणि हिट होतात लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही कथेमध्ये काय टाकता, कथा किती मजबूत बनवता, कथा किती स्ट्रॉंग बनवता, ह्याच्यावरती तुमचं सक्सेस ठरलेलं आहे. चला, मी तुम्हाला अजून डेप्थ मध्ये घेऊन जातो. गौतम बुद्धाची स्टोरी किती जणांना माहित आहे? आज गौतम बुद्ध हे एका राज परिवारामध्ये जन्माला आले होते. त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी नव्हते. त्यांना ना सोनं नाणं कमी होतं, ना सुख समृद्धी कमी होती. काही काही गोष्टींची कमी नव्हती लक्षात घ्या. एवढं सुख समाधानाचं त्यांचं आयुष्य होतं. त्यांना दुःख काय, हे त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या लग्नापर्यंत सुद्धा दाखवून दिलेलं नव्हतं लक्षात घ्या. झाडाचा पाला वाळतो आणि त्याचं पान खाली पडतं, हे सुद्धा कधी गौतम बुद्धांच्या दृष्टीला पडू दिलेलं नाही. एवढं त्यांना जपलं होतं लक्षात घ्या. त्रास काय असतो, दुःख काय असतं, ह्या गोष्टीपासून त्यांना अलिप्त ठेवलं होतं. त्यांचं सिद्धार्थ हे नाव होतं लक्षात घ्या. आणि दरवर्षी ते एका मंदिराच्या पूजेला जायचे आणि लोकांना दानधर्म करायचे.
आणि यांच्या हातून दानधर्म व्हायचा. ठीक आहे. आणि त्यावेळेला सक्त ताकीद असायची लोकांना, की तुम्ही कसल्याही प्रकारचा गोंधळ नाही घातला पाहिजे. कसल्याही आणि म्हाताऱ्या लोकांना म्हणजे जे वयस्कर लोक आहेत, अशा लोकांना त्या पूजेला येण्यासाठी म्हणजे स्ट्रिक्टली म्हणजे रोखलं जायचं. कारण का माणूस म्हातारा होतोय, म्हातारा झाल्यानंतर माणसाची दयनीय अवस्था होते. हे सुद्धा त्या गौतम बुद्धांच्या दृष्टीला नाही पडलं पाहिजे. त्रास त्यांना नाही दिसला पाहिजे, गरिबी त्यांना नाही दिसली पाहिजे. एवढ्या गोष्टींची काळजी घेतली जायची. तरी सुद्धा एक दिवस त्यांच्या डोळ्याला हे पडलं, ज्यावेळेला ते चालले होते, त्यावेळेला एक व्यक्ती वारला होता लक्षात घ्या आणि त्याचं जे मयत आहे, त्याचं जे काय बॉडी आहे लक्षात घ्या, ते घेऊन जायचं काम चालू होतं आणि त्यावेळेला त्यांनी ते बघितलं आणि त्यांनी त्याची विचारपूस करायला चालू केली. लक्षात घ्या. एक घटना घडली लक्षात घ्या. घटना घडल्याने घटनेतून त्यांनी त्यांची कथा बनवली, की हे असं का? हे असं का झालंय? हे आतापर्यंत माझ्यापासून का लपवलंय? मला याचा शोध घेतला पाहिजे. आणि ह्या आभासातून त्यांनी एक पाऊल उचललं लक्षात घ्या. एक कार्य केलं त्यांनी, एक पाऊल उचललं. रातोरात त्यांनी ते राजपाट जे काही त्यांचं वैभव होतं, त्या वैभवाचा त्याग केला लक्षात घ्या आणि जंगलात निघून गेले. त्यांनी पर्वा केली नाही, वडील काय म्हणतील, बायको काय म्हणेल, त्यांचा एक मुलगा होता राहुल नावाचा, तो काय म्हणेल, ठीक आहे, ते काय विचार करतील. सोडून दिला सगळा पाठीमागे विषय. एवढं सुख समृद्धी सोडून दिली आणि ती जी स्टोरी त्यांच्या मनामध्ये की याचा शोध घेतला पाहिजे. आयुष्य म्हणजे काय, जीवन म्हणजे काय, हे असं का झालं? तर त्यांनी पाऊल उचललं, कार्य केलं, निघून गेलं लक्षात घ्या. परिणाम काय? आज सिद्धार्थला कोणी ओळखत नाही. पण आज गौतम बुद्धला ह्या जगामध्ये एक विशेष ख्याती आहे लक्षात घ्या. आजही त्यांच्यावरती रिसर्च आहेत. आजही त्यांचे अनुयायी आहेत. आजही त्यांच्या विचारांना धरून लोक चालतात. परिणाम किती मोठे आहेत. म्हणजे एक घटना घडली आणि त्या घटनेपासून परिणाम किती मोठे आज आहेत लक्षात घ्या. म्हणजे स्टोरी आपण काय टाकतोय. त्यांनी स्टोरी टाकली डोक्यामध्ये, की मला ह्याचा शोध लावायचा आहे. जीवन काय आहे? आयुष्य काय आहे? सुख शांती काय आहे? समाधान काय आहे? तर स्टोरी तुमचे पॉवरफुल असले पाहिजे. तुम्हाला जर रिझल्ट पॉवरफुल पाहिजे असतील, तर तुमच्या स्टोरीमध्ये दम पाहिजे आणि तुमची जर स्टोरी मध्ये दम नसेल, तर तुमचा पिक्चर हा फ्लॉप जाणार. आज कितीतरी तगडे स्टारकास्ट असलेला एक मूवी द ठग्स ऑफ हिंदुस्तान कथेमध्ये दम नसल्यामुळे तो पिक्चर फ्लॉप झाला लक्षात घ्या. असे कितीतरी पिक्चर्स आहेत बघा. मोठे मोठे स्टारकास्ट घेतले, पण स्टोरीमध्ये दम नसल्यामुळे पिक्चर फ्लॉप झाला. आणि असे कितीतरी पिक्चर्स आहेत जिथे स्टारकास्ट एकदम नवे नवे स्टारकास्ट उचलले, पण स्टोरीमध्ये ताकद होती, त्याच्यामुळे तो पिक्चर सुपर डुपर हिट झाला लक्षात. आज परवा द 12th फेल म्हणून एक 12वी नापास या नावाचा एक पिक्चर आला होता. ठीक आहे. एकदम साधा मुलगा त्या पिक्चर मध्ये घेतला, पण स्टोरी मिरॅकल लेवलची स्टोरी लक्षात. पिक्चर हिट आहे. सांगायचं तात्पर्य काय, की तुमच्या स्टोरीमध्ये दम असेल, तरच तुमचा पिक्चर हिट होऊ शकतोय. तुमच्या लाईफची स्टोरी देखील अशीच आहे. तुमच्या यशाची स्टोरी देखील अशीच आहे. ऑफरच्या बाबतीमध्ये आपण काय स्टोरी आपल्या डोक्यामध्ये टाकतो? दांडेली टूर बद्दल आपण काय स्टोरी आपल्या डोक्यामध्ये पेरतोय? याच्यावरती ठरणार आहे, की तुमचे किती लीडर्स त्या दांडेलीच्या प्रोग्रामला बसणार आहेत. लक्षात येतंय का? तुमची जर स्टोरी पॉवरफुल असेल, तर तुमचा पिक्चर हिट असणार आहे. परवा आपण सेलिब्रेशनचा प्रोग्राम केला 15 ऑगस्टला. तुमची स्टोरी फिक्स होती. माझं बऱ्याच वेळेला देशमुख सरांशी बोलणं झालं, नितीन सरांशी बोलणं झालं, विशाल सरांशी बोलणं झालं लक्षात घ्या. तिकडे कर्नाटकच्या ग्रुपशी बोलणं झालं. ठीक आहे. मला जो फिगर सांगितलं होता त्याच्यापेक्षा जास्त लोक त्यांनी या प्रोग्रामला बसवली. कारण का? स्टोरी फिक्स होती, की मला एवढी लोक बसवायच्यात, याच्यापेक्षा वरचढ लोक मला बसवायचे, याच्यापेक्षा प्लस असतील, पण सर मी याच्यामध्ये मायनस येणार नाही, ही त्यांची कमिटमेंट होती. आणि कमिटमेंट म्हणजे स्टोरी लक्षात घ्या. स्टोरी हिट तर तुमचा पिक्चर हिट. आज 100ची कपॅसिटी आपण त्या प्रोग्रामची ठेवली असताना 140 लोकांचा तो प्रोग्राम झाला. म्हणजे स्टोरी आपली पॉवरफुल असल्यामुळं पिक्चर आपला हिट झाला आणि हे झालं फक्त 4 दिवसामध्ये. ह्या कार्यक्रमाची पूर्वकल्पना कुणाला नव्हती. इव्हन एवढ्या गडबडीमध्ये तो प्रोग्राम होईल सुद्धा ह्याची सुद्धा आम्ही सुद्धा कल्पना केली नव्हती. कारण हेल्थचे प्रोडक्ट्स
डेव्हलप करायला, अजून ते लॉन्च करायला अजून किमान 1 आठवडा ते 15 दिवस अजून एवढा एक्स्ट्रा वेळ लागणार होता. पण ते खेचून आणलं 15 ऑगस्टला. कारण का? स्टोरीमध्ये दम होता. स्टोरी पॉवरफुल होती. म्हणून आपला तो पिक्चर एवढ्या अर्जन्सीमध्ये सुद्धा हिट झाला लक्षात. तुम्हाला 1 करोडचा बंगला बांधायचा आहे, 25 लाखाचा बंगला बांधायचा आहे, 50 लाखाचा बंगला बांधायचा आहे. हा बंगला तुमच्या स्टोरीचा पार्ट आहे लक्षात घ्या. तुम्हाला 1 करोड कमवायचे आहेत. तुम्हाला 100 लीडर लोकांची टीम बनवायची आहे किंवा तुम्हाला 1 लाख लोकांची टीम बनवायची आहे. हे सगळे तुमच्या स्टोरीचा हिस्सा आहेत लक्षात घ्या. तुमच्या स्टोरीमध्ये जर असेल की माझी 1 लाखाची टीम असली पाहिजे, त्यात 100 डायरेक्ट असले पाहिजेत माझे 100 डायरेक्ट डायमंड असले पाहिजेत. माझा 200 कोटीचा बिझनेसचा टर्नओव्हर मी एकटाच देऊ शकतोय माझ्या टीमच्या माध्यमातून. ही जर स्टोरी तुमच्या ब्रेनमध्ये असेल तर तुम्हाला त्याचे आउटपुट, त्याचे रिझल्ट देखील त्या पद्धतीने मिळतात लक्षात घ्या. पण तुमच्या स्टोरीमध्ये दम नसेल तर तुम्ही खाली कितीही एफर्ट्स लावा, कितीही खाली तुम्ही चांगले प्रयत्न करा, तुमच्या स्टोरीचा पिक्चर हिट होणार नाही. आणि क्लिअर खट्ट लागतं लक्षात घ्या. क्लिअर खट्ट लागतं. आज दांडेली प्रोग्राम हे एक समोर आपल्या असणारं एक टार्गेट आहे. पण फक्त दांडेलीच म्हणत नाही मी. आपल्या आयुष्याची स्टोरी जर आपण बनवली तर आपला पिक्चर हिट होऊ शकतोय. पण स्टोरी पॉवरफुल पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे हे तुमचं ते फिक्स पाहिजे. आपल्याला करोडपती बनायचंय, आपल्याला मर्सिडीज घ्यायची आहे, जाग्वार घ्यायची आहे, फार मोठी टीम बनवायची लक्षात घ्या. 100 पेक्षा लोक मॅक्सिमम आपले 100 पेक्षा जास्त डायमंड मी माझ्या सोबत घेऊन फिरतो. ही स्टोरी तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे. तर त्या पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज तुमचा ब्रेन तुमच्याकडून करून घेतोय. मी काय सांगितलं, आपण आपल्या ब्रेनचा गुलाम आहे, पण ब्रेनला कमांड आपल्याला देता आली पाहिजे. तर आपल्या सगळ्या गोष्टी आपला ब्रेन त्या गोष्टी करून घेतो लक्षात घ्या. अजून एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो. ठीक आहे. सपोज मीटिंग हा डिस्कनेक्ट जर झाली तर प्रत्येकाने कनेक्ट करा. कारण सबस्क्रिप्शन ते फेल्ड झालं. मी 2-3 वेळा ट्राय केलं तर पण होत नाहीये. ठीक आहे. पण ते संध्याकाळी होऊन जाईल आज. ठीक आहे. जरी डिस्कनेक्ट झाली तरी पण कनेक्ट करा. 1893 साली महात्मा गांधींना साऊथ आफ्रिकेच्या पीटरमारिट्झबर्गच्या स्टेशनवरून ट्रेनमधून बाहेर फेकून दिलतं. हे घटना आहे लक्षात घ्या. ज्यावेळेला महात्मा गांधीची बॅरिस्टरची पदवीसाठी साऊथ आफ्रिकेला गेले होते, अशी एक घटना आहे त्यावेळेची. आणि त्यावेळेला त्यांना फर्स्ट क्लासचं तिकीट त्यांच्याकडे असताना सुद्धा त्यांना ट्रेनमधून हाकलून काढलं. त्यांनी विरोध केला. माझं फर्स्ट क्लासचं तिकीट आहे, मेरा फर्स्ट क्लास का तिकीट है, आप मेरे को क्यों वहां बाहर धक्का मार के फेक रहे. तर त्यांनी सांगितलं की हा डब्बा फक्त गोऱ्या लोकांच्यासाठी आहे. आणि भारतीय लोक थोडी सावळी असायची लक्षात घ्या, कृष्णवर्णी असायची. अशा लोकांना त्या फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये स्थान नसायचं लक्षात घ्या. आणि त्या गोष्टी त्यांना बाहेर फेकलून लावलं. आणि त्या दिवशी गांधीजीने निर्णय घेतला की सत्याग्रह तिथून सुरुवात झाली लक्षात घ्या. आणि परिणाम तुमच्या समोर आहे. गांधीजींना फक्त ट्रेनमधून हाकलून टाकलं होतं त्या गोऱ्या लोकांनी. गांधीजींनी त्यांना रूल बदलायला लावला, नियम बदलायला लावला लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट, आपल्या भारतामध्ये ज्यावेळेला ते परतले, त्यांनी चळवळी सुरू केल्या, सत्याग्रह सुरू केली, उपोषण सुरू केली. आणि आपल्या भारतात जे 150 वर्षापासून राज्य करत होते लक्षात घ्या, अशा इंग्रजांना, अशा गोऱ्या लोकांना आपल्या भारतातून देखील हद्दपार त्यांनी केलं. म्हणजे घटना एकच आहे. घटना काय, गांधीजींना म्हणजे फेकून दिलं बाहेर लक्षात घ्या फर्स्ट क्लासच्या डब्यामधून. आणि या घटनेपासून स्टोरी काय बनवली की साला तुम्ही गोरे लोक आमच्या कृष्णवर्य, आमच्या सावळ्या रंगाचा तुम्ही एवढा भेद करताय आणि आमच्या भारतामध्ये तुमच्यासारखे गोरी लोक राज्य करतात. तुम्ही मला ट्रेन मधून ढकलून दिले ना, मी हा नियम सुद्धा बदलायला लावणार. आणि मी माझ्या देशातून सुद्धा तुमच्यासारख्या गोऱ्या लोकांना हाकलून काढल्याशिवाय, हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या. ही स्टोरी बनवली, हा एक आभास निर्माण केला. आणि आभासातून त्यांनी कार्य करायला चालू केलं लक्षात घ्या. आणि त्या कार्याला 1947 साली यश आलं. आणि याचा परिणाम काय, आज भारत स्वतंत्र झाला लक्षात घ्या. मुद्दा लक्षात येतोय का? एक घटना स्टोरी बनवली. स्टोरी किती पॉवरफुल असणं गरजेचं आहे. स्टोरीमध्ये किती ताकद असणं गरजेचं आहे.
तर आपल्याला पाहिजे ते आउटपुट मिळतात, लक्षात घ्या. जर तुमची स्टोरी पॉवरफुल असेल तर तुम्हाला जे पाहिजे, जे हवे ते रिझल्ट भेटतात. तुमच्या स्टोरीमध्ये दम असला पाहिजे. शोले पिक्चर का हिट आहे? शोलेच्या स्टोरीमध्ये दम आहे, लक्षात घ्या. अमिताभ बच्चनचे शोले पूर्वी 17 पिक्चर फ्लॉप झाले. का? स्टोरीमध्ये दम नव्हता. शोले सुपर डुपर हिट झाला. जंजीर सुपर डुपर हिट झाला. का? स्टोरीमध्ये दम होता, लक्षात घ्या. आपल्या आयुष्याची स्टोरी पण अशीच आहे. आपण काय स्टोरी बनवणार आहे स्वतःबद्दल, स्वतःच्या यशाबद्दल, स्वतःच्या टीम बद्दल, स्वतःच्या स्वप्नाबद्दल, ती स्टोरी खऱ्या आयुष्यामध्ये परावर्तित होऊन आपल्या होणार आहे. चला, येते माझा आवाज आता? ओके, ओके. चला, इथं होतो आपण. ठीक आहे. पुन्हा सुरुवात करूया आपण आपल्या विषयामध्ये. ठीक आहे. तर विषय कुठं होता आपला? कोणी बोलेल का मला? 1 मिनिटामध्ये सांगायचंय. आपला विषय कुठे होता? बोला. हा, म्हणजे घटना काय झाली? घटना काय झाली? गोऱ्या लोकांनी वर्णभेदावरून गांधीजींना फेकून दिलं बाहेर. मग गांधीजींनी स्टोरी काय बनवली? तुम्ही मला ट्रेनमधून टाकून दिले. ठीक आहे. मी तुम्हाला नियम बदलायला पण लावणार आणि माझ्या देशातून सुद्धा तुम्हाला हाकलून लावणार. हॅलो. स्टोरी बघा किती पॉवरफुल आहे. स्टोरी पॉवरफुल असणं गरजेचं आहे का? येस ऑर नो? किती लोकांना वाटतंय की आपण स्टोरीवरती काम केलं पाहिजे? बघा, अब्दुल कलामनी की नाही, बघा मी बऱ्याच वेळेला की नाही त्यांचं ऐकतोय बरं का, बऱ्याच वेळेला मी त्यांना वाचलंय पण, की अब्दुल कलामचं एक वाक्य मनावर कोरून घेण्यासारखं वाटतं, की आपण ऐकतोय आणि सोडून देतोय, की सपने वो नहीं होते जो आपको सोने के बाद आते हैं. सपने वो नहीं होते जो सोने के बाद आते हैं, बल्कि सपने तो वो होते हैं जो आपको सोने नहीं देते. म्हणजे काय? जी स्वप्न तुम्हाला झोपून देत नाहीत, म्हणजे तुमच्या स्टोरीमध्ये दम आहे, लक्षात घ्या. तुमची स्टोरी तेवढी पॉवरफुल आहे, की ती स्टोरी तुम्हाला स्टोरी रीच होईपर्यंत, तुम्ही तिथपर्यंत पोहोचेपर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. तुम्हाला झोप लागू देणार नाही, लक्षात घ्या. आणि या पद्धतीचे स्टोरी आपण आपल्या ब्रेनमध्ये स्वतःबद्दलची बनवणं गरजेचं आहे.
स्टोरी कशी बदलते बघा. घटना आहे, कथा आहे. कथांच्या मध्ये जो आभास निर्माण होतो, चला मी तुम्हाला पुन्हा त्या स्लाइडला घेऊन जातो. आता दोन्हीच्या सेंटरमध्ये आभास आहे. एका बाजूला एक घटना आहे, एक कथा आहे, आणि दुसऱ्या बाजूला कार्य आणि परिणाम आहेत, आणि मध्ये जो आहे तो आभास आहे. घटना एकच आहे, कथा तुम्ही काय बदलता, त्याचा काय आभास तुम्ही बनवता, त्याचा त्या पद्धतीने कार्य होतंय आणि त्याचे परिणाम आपल्या समोर आहेत. तुम्ही कथा बदलली म्हणजे तुमची स्टोरी बदलली, एखाद्या गोष्टीकडे बघण्याची, किंवा स्वतःबद्दलची तुम्ही स्टोरी बदलली, तुमचा आभास त्या पद्धतीनं काम करायला चालू होते. तुमचा आभास बनतोय की नाही, मी बेस्ट आहे, मी बेटर आहे, मला सगळं काय जमतंय. मी 1000 लोकांची टीम बनवू शकतोय स्वतः. माझ्या प्रेझेंटेशन मध्ये प्रचंड पॉवर आहे. हा आभास तुम्ही जर निर्माण केला, अशी स्टोरी जर तुम्ही बनवली, तर डेफिनेटली तुमचे कार्य, तुमचा ब्रेन तुमच्याकडून त्याच पद्धतीने करून घेतोय. आणि त्याचे परिणाम काय? सक्सेस, जो तुम्हाला पाहिजे. आणि सक्सेस कुठे लपलाय? तुमच्या स्टोरीमध्ये लपलाय, लक्षात घ्या. चला मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. आपला प्रोडक्ट जो आहे ऍग्रिकल्चरचा, आज आपण मार्केटला देतोय, त्याला आपण काय सांगतोय शेतकऱ्याला? हॅलो. आपली टॅगलाईन काय आहे? क्वालिटी इज आवर वेल्थ. ठीक आहे. आपण शेतकऱ्याला प्रोडक्ट देत असताना आपण ही कमिटमेंट करतोय की साहेब, 500च्या बॉन्डवर तुम्हाला लिहून देतो, रिझल्ट मध्ये फरक पडणार नाही. 100% तुमच्या शेतामध्ये रिझल्ट येणार, हे लिहून घ्या माझ्याकडून तुम्ही 500च्या बॉन्डवरती. स्टोरी काय म्हणली आपण? 500च्या बॉन्डवरती लिहून द्यायला तयार आहे. शेतकऱ्याचा आभास काय? की एवढा बाबा हा कॉन्फिडंटली सांगत असेल, तर असंच कोणी पण बॉन्डवरती लिहून देत नाही. 100% याच्यामध्ये काहीतरी असेल. ठीक आहे. त्या पद्धतीनं त्याचं कार्य सिरियसली तो ड्रेंचिंग करतो, स्प्रे करतो. परिणाम काय? आज आपण कितीतरी देखणे देखणे प्लॉट हे शूटिंगच्या माध्यमातून हजारो लोकांच्या पर्यंत पोहोचवले. मुद्दा लक्षात येतोय का? आपली स्टोरी काय? आपल्या प्रोडक्टला मार्केटमध्ये तोड नाही, लक्षात घ्या. आपल्या प्रोडक्टच्या क्वालिटीला आज मार्केटला कुठलाही प्रोडक्ट कॉम्पिटिशन, स्पर्धा करू शकत नाही. ह्या ताकदीचं आपलं प्रोडक्ट आहे. आपली बॉटल रानात विस्कटली, फेकून जरी टाकली, तरी पण रिझल्ट येतोय, ही आपली स्टोरी आहे, लक्षात घ्या. परिणाम काय? आज आपले हजारो रिझल्ट आहेत. एकापेक्षा एक तगडे, एकापेक्षा एक तगडे, एकापेक्षा एक तगडे रिझल्ट आहेत. म्हणजे तुमच्या स्टोरीमध्ये ताकद असेल, तर तुमचे परिणाम हे ताकदीचेच असतात. स्टोरी कमजोर असेल, परिणाम हे तुम्हाला कमजोरच भेटतील, अनपेक्षित भेटतील. आपके स्टोरी में दम होना चाहिए, तभी जाकर आपका पिक्चर हिट होगा. ये सिर्फ दांडेली प्रोग्राम के लिए लागू नहीं है, ये पूरी अपनी जिंदगी के लिए लागू है. और ऐसी कोई भी चीज नहीं इस दुनिया के अंदर जो आपने अपने ब्रेन में डाला और वो इम्पॉसिबल है. अशी एकही गोष्ट नाही जी तुम्ही तुमच्या स्टोरीमध्ये फिक्स केली आणि ती अशक्य आहे, तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकला नाही, अशी एकही गोष्ट ह्या जगामध्ये नाही. ती प्रत्येक गोष्ट तुम्ही अचीव करू शकताय, जी गोष्ट तुम्ही तुमच्या स्टोरीच्या माध्यमातून तुमच्या ब्रेनमध्ये फिक्स करू शकता. आज चंद्रावरती आपण पोहोचेल, ठीक आहे, ही गोष्ट अशक्यप्राय होती. स्टोरीमध्ये फिक्स केलं, आपल्याला चंद्रावरती पोहोचायचं आहे, लक्षात घ्या. पोहोचले ना. आज अरुणिमा सिन्हा सारखी एक मुलगी, लक्षात घ्या, जिला एक पाय नव्हता, चालण्यासाठी, पळण्यासाठी पाय हा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. पायाशिवाय आपण चालू शकत नाही, लक्षात घ्या. पाय असणारी माणसं चालत नाहीत. पाय नसणाऱ्या माणसांचं दुःख काय असेल, त्यांचा स्ट्रगल काय असेल. पण ही मुलगी लोखंडी कृत्रिम पाय बसवून, ठीक आहे, आज 29,000 फूट सारखा जे काय पर्वत, लक्षात घ्या, एव्हरेस्ट पर्वत, त्याच्या टोकापर्यंत पोहोचलं, लक्षात घ्या, जिथं पाय असणाऱ्या माणसाने मध्ये आधे
प्राण सोडला लक्षात घ्या. त्यांचे सापळे देखील तिथे म्हणजे आणायला सुद्धा त्यांना बाकीचे कोणी जाऊ शकले नाहीत. एवढा उंच असा तो पर्वत आहे. अशा ठिकाणी एक पाय नसणारी कृत्रिम पाय घेऊन एक मुलगी चढली लक्षात घ्या. म्हणजे काय? मला चालू शकत नाही म्हणतात ना. मी आयुष्यामध्ये पळू शकणार नाही म्हणतात ना. माझ्याबरोबर ही घटना घडल्या. माझा पाय निकामी झालाय. पण मी माझ्या स्टोरीमध्ये काय टाकलं? साला पाय निकामी झाला. मला चालू शकत नाही म्हणतात ना. आणि एव्हरेस्ट शिखर हे चढणं अशक्यप्राय गोष्ट आहे. पण मी एव्हरेस्ट शिखर चढणार ही स्टोरी मनामध्ये टाकली आणि त्या पद्धतीचे आभास बनवले, की मी ही गोष्ट करू शकतोय. प्रॅक्टिस, 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 प्रॅक्टिस केली लक्षात घ्या. आणि एक दिवस ठरवला, की या दिवशी मी सुरुवात करणार. ठीक आहे. माझं काय होईल काय नाही माहित नाही. पण मी डेफिनेटली ह्या एव्हरेस्टच्या शिखरावरती चढणार आणि चढल्याशिवाय गप्प बसणार नाही. त्या अरुणिमा सिन्हानं ठरवलं लक्षात घ्या. आज परिणाम काय? त्या अरुणिमा सिन्हावरती कितीतरी लेख लिहिले गेले. तिला कितीतरी मेडल्स मिळाले लक्षात घ्या. गौरवान्वित केलं त्या मुलगीला लक्षात घ्या. आज एक मॉरल एक फार मोठी मोटिव्हेशन स्टोरी आज तिची आपल्याला अनुभवायला मिळते, बघायला मिळते. अशी कितीतरी उदाहरणं आहेत लक्षात घ्या. दशरथ मांझी आपण किती वेळा सांगतो हे तुमच्या बोलण्यामध्ये असलं पाहिजे. हे ज्यावेळेला तुम्ही मीटिंग करता, लीडरशिपची मीटिंग करता किंवा चर्चेला बसता, ग्रुप मीटिंगला बसता, तुम्ही ही उदाहरणं हे दाखलं देणं गरजेचं आहे. दशरथ मांझी सारखा व्यक्ती जिची महिला प्रेग्नंट होती लक्षात घ्या. तिला वेळेत दवाखान्यात पोहोचवता आलं नाहीये. मध्ये डोंगर होता लक्षात घ्या आणि ते डोंगरावरून उतरताना तिच्या बायकोनं असा हातात घेऊन चालला होता लक्षात घ्या तिला आणि तिनं जीव तोडला लक्षात घ्या. जरा कडकाड म्हणायचा, जरा कडकाड आपण पोचायला लागलोय, जरा कडकाड, जरा धीर धर. पण लक्षात घ्या तिचा प्राण संपला. ही घटना तुम्हाला सांगतो त्यानं मनावर कोरली लक्षात घ्या. आणि ह्या डोंगरामुळं माझ्या बायकोचा जीव गेला लक्षात घ्या. ह्या डोंगराला फोडल्याशिवाय मी राहणार नाही लक्षात घ्या. एक स्टोरी बनवली त्यानं त्याच्या मनामध्ये आणि एक आभास निर्माण केला की वाटेल ते होऊ दे, पण मी हे करू शकतोय आणि मी केल्याशिवाय गप्प बसणार नाही. 22 वर्ष लागली. एक दिवस, 2 दिवस, 1 वर्ष, 2 वर्ष नाही. 22 वर्ष लागली. पण त्या पट्ट्यानं अखंड तो डोंगर पोखरून काढला लक्षात घ्या. 30 फूट रुंद, 30 फूट रुंद आणि कितीतरी किलोमीटर लांबडा असा तो डोंगर पोखरून त्या माणसानं नाही ते कार्य पूर्ण केलं लक्षात घ्या. आजही त्याला माउंटन मॅन ही पदवी मिळाली लक्षात घ्या. परिणाम काय? एक घटना घडली. त्या घटनेनं त्यांनी पावरफुल स्टोरी बनवली, की ह्याला साला ह्याच्यामुळे जीव गेलाय माझ्या बायकोचा. ह्याला फोडल्याशिवाय राहणार नाही. जी गोष्ट माझ्या बायकोच्या बाबतीमध्ये घडली, ती माझ्या गावातल्या इतर आया-बहिणींच्या, लेकींच्या बाबतीमध्ये घडू नये. एक स्टोरी पॉवरफुल त्यानं मनामध्ये निर्माण केली. कार्य करत राहिला. 22 वर्ष लागली. पण परिणाम यशामध्ये रूपांतर झालं. 22 वर्षात त्यानं तो अक्षरशः डोंगर फोडून टाकला लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या स्टोरीमध्ये जर दम असेल, तर यश तुम्हाला कधीही हुलकावणी देऊ शकत नाही लक्षात घ्या. तुमची स्टोरी पॉवरफुल पाहिजे. चला, नेक्स्ट मुद्द्यावरती येऊ आपण. काय दिसतंय चित्रामध्ये? महाराजांचा राज्याभिषेक सोहळा दिसतोय? मला सांगा, शिवाजी महाराजांच्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये बाकीचं कोणी जन्मलं नव्हतं का? कितीतरी लोक जन्माला आली होती लक्षात घ्या. पण एक घटना घडली शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये. त्यांचे वडील ज्यावेळेला जे शहाजी राजे होते, ते आदिलशाहीच्या मुघल दरबारांच्या सैन्यामध्ये होते आणि त्यावेळेला ते वारंवार स्वारीवर राहायचे. काय आणि काही वेळेला त्यांना अपमानास्पद पण वागणुका मिळायच्या आणि ह्या जिजाबाईंच्या कानावरती पडायच्या. त्यावेळेला जिजाबाईंनी ठरवलं, की आपला एक स्वतंत्र आपलं स्वराज्य असलं पाहिजे. आपल्या आया-बहिणींची सुरक्षितता, ठीक आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. ठीक आहे. आपण याच्यावरती 1 तास, दीड तास डिटेलमध्ये बोलू एखाद्या प्रोग्राममध्ये लक्षात घ्या. फार मोठी स्टोरी आहे ही. ठीक आहे. आणि मी तुम्हाला सांगेन इन डिटेल्समध्ये. तर त्यावेळेला ते मनावर कोरलं गेलं त्यांच्या. तेच त्यांनी शिवाजी महाराजांच्या मनावरती कोरवलं लक्षात घ्या. त्या घटनेचा वारंवार त्यांनी म्हणजे महाराजांच्या समोर त्याचा उल्लेख केला आणि त्यांच्या मनामध्ये ते बिंबवलं. ठीक आहे. ह्या घटना आहेत शिवबा आणि हे स्टोरी आहे, की आपल्याला स्वतःचं स्वराज्य निर्माण करायचं लक्षात घ्या.
आणि स्वराज्य निर्माण करायच्या स्टोरीनं पेटून उठले. एक आभास केला, एक इंट्युएशन केलं की नाही हे पॉसिबल आणि हे करू शकतो. लक्षात घ्या. आणि त्यांनी अथक प्रयत्न केले, अथक लढाई जिंकल्या. लक्षात घ्या. कितीतरी गड जिंकले, कितीतरी सैन्यानं पराभूत केलं आणि सगळ्या सैन्यानं पराभूत करून स्वतःचं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. लक्षात घ्या. जे स्वतःचं हिंदवी स्वराज्य असणं हे स्टोरी त्यांनी मनामध्ये पेरली, ब्रेनमध्ये टाकली आणि ती एवढी पॉवरफुल होती. किती लोकांचा जीव जातोय, किती मावळ्यांचं बलिदान होतंय. ठीक आहे. किती माझे सवंगडी मी गमावतोय. लक्षात घ्या. तरी सुद्धा लाख मेले तर चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. ह्या विचारांची मावळं त्याने तयार केली आणि ह्या माध्यमातून त्यांनी स्वराज्य निर्मिती केली. त्यामुळं आपला महाराष्ट्र 4 घास 4 दिवस सुखानं जगू शकला. लक्षात घ्या. म्हणजे एका व्यक्तीचा एक निर्णय, एक स्टोरीमुळं किती मोठे बदल होऊ शकतात. स्वतःचं हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकतं. लक्षात घ्या. असा एक डिटेलमध्ये 1 तास, 1.5 तासाचा एक विषय मी तुम्हाला नेक्स्ट टाइम समजावून सांगेन. फक्त मॉरल एवढा समजून घ्या. एखादी आपण जर स्टोरी पॉवरफुल बनवू शकत असेल, ती गोष्ट यापूर्वी कुणीही केलेली नसू दे. पण मी करू शकतो ही जर हिंमत तुमच्या मनामध्ये असेल, तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचला म्हणून समजा. ज्या दिवशी तुम्ही स्टोरी बनवाल, त्या दिवशी पक्का विचार मनामध्ये कराल, त्या दिवशी तुम्ही 50% प्रवास केलेला असतो. लक्षात घ्या. तुमचा जो आभास आहे, तुमचं जे मन आहे, त्याची जी गती आहे लक्षात घ्या, ते 50% त्या ध्येयापर्यंत पोहोचवून ठेवलं असं लक्षात घ्या. फक्त आपला प्रवास शिल्लक असतो. निर्णयामध्ये आपल्या प्रचंड ताकद पाहिजे. ठीक आहे. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अशा काही गोष्टी नसतात. लक्षात घ्या. विचारांचा खेळ आहे सगळा. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एका आईसाठी तो पाऊस निगेटिव्ह होता, पण एका शेतकऱ्यासाठी तो पाऊस पॉझिटिव्ह होता. लक्षात घ्या. म्हणजे घटना एकच आहे. आपण कसा दृष्टिकोन ठेवायला लागलोय, आपण विचार कसा करायला लागलोय, आपण स्टोरी कशी बनवायला लागलोय. तर या स्टोरीमुळे आपले परिणाम हे निश्चित असतात. लक्षात घ्या. त्यामुळे आपली स्टोरी पॉवरफुल असणं गरजेचं आहे. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असं काही नसतं या जगामध्ये. म्यूट करा कुणाचं म्यूट असेल ते. इथून पण म्यूट करतोय मी. ठीक आहे. चला. विचार ही जिंदगी है. हम लोग जैसा सोचते हैं वैसा ही बनते. हे अनिकेत पवार आहेत का? नाही, अशोक पवार साहेब आहेत ते. ठीक आहे. पवार साहेब थोडंसं लक्ष द्या. हमारे विचार ही अपनी जिंदगी बनाते हैं. हम लोग जैसा सोचते हैं आखिर में हम लोग वैसा ही पाते हैं. उसी जिंदगी में हम लोग कन्वर्ट हो जाते. आपण जसा विचार करतोय आपल्या समोर त्याच गोष्टी उभ्या राहतात. लक्षात घ्या. एखादी गोष्ट सक्सेसफुली झाली पाहिजे. आपण ज्याला विचार करतोय, पॉवरफुल त्याच्यावर ठाम राहतोय, ती गोष्ट सक्सेसफुल होत्या. एखादी गोष्ट आपल्याला जमेल की नाही जमेल, आपण ज्यावेळेला द्विधा मनस्थितीमध्ये जातोय, त्यावेळेला ती गोष्ट निगेटिव्ह स्वरूपामध्ये जाते. निगेटिव्ह इन द सेन्स काय? आपल्याला अपेक्षित रिझल्ट भेटत नाहीत. त्यामुळे विचार आपले पॉवरफुल पाहिजेत आणि विचार पॉवरफुल असण्यासाठी आपली स्टोरी पॉवरफुल असली पाहिजे. बघा, इमॅजिनेशन इज द ट्रू मॅजिक कार्पेट. कोणी सांगितलंय? नॉर्मन विन्सेंट पेले या थोर व्यक्तीने सांगितलंय आणि याच्या पुढची लाईन मी तुम्हाला सांगणार आहे. इमॅजिनेशन इज द ट्रू मॅजिक कार्पेट. इमॅजिनेशन म्हणजे काय? आपली जी कल्पना शक्ती आहे, जी आपली आभासाची शक्ती आहे, हे एक मॅजिक कार्पेट सारखं आहे. ठीक आहे. तर ह्याच्या पुढची लाईन काय आहे? इमॅजिनेशन इज अ मॅजिक कार्पेट. इट कॅन टेक्स यू एनीवेअर. म्हणजे हे तुम्हाला कुठेही घेऊन जाऊ शकतं. तुम्ही फक्त त्याला कमांड द्यायची की मला ह्या गोष्टी पाहिजेत, मला हे आउटपुट पाहिजेत. तुम्हाला ते त्या गोष्टीपर्यंत घेऊन जातं. क्लिअर? फक्त तुम्ही तुमच्या ब्रेनला तशी कमांड पॉवरफुली दिली पाहिजे. तुमची स्टोरी पॉवरफुल बनली पाहिजे. आज वारंवार मी त्याच गोष्टीवरती बोलणार आहे की तुमची स्टोरी पॉवरफुल पाहिजे. तुम्हाला सक्सेस, तुम्हाला यश का हुलकावणी देतंय?
तुमच्या हातातोंडाला घास का पाठीमाग सरकतोय? तुमच्या पदरात यश का मिळत नाही? लोक आज तुम्हाला क्लोजिंग होतायत नाही होतायत. होतात तर ती लोक ते काम का करत नाहीत त्या ताकदीनं? तर आपल्या स्टोरीमध्ये कुठेतरी कमी आपण पडतोय. आपल्या स्टोरीमध्ये कुठेतरी दम कमी पडतोय, लक्षात घ्या. म्हणून या गोष्टी होत आहेत. स्टोरी पॉवरफुल असेल, डेफिनेटली तुमचे रिझल्ट्स हे पॉवरफुलच असतील. हा एक पिक्चर आहे बघा, बाहुबली. मला वाटतंय बऱ्यापैकी 99% लोकांनी बघितला असेल. ठीक आहे. तर या बाहुबली पिक्चर मध्ये हा एक सीन होता. जेव्हा फर्स्ट बाहुबली होता, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये कसं होतं, की ज्या वेळेला तो एक व्हिलन आहे, लक्षात घ्या त्याच्यामध्ये. आणि ते त्या बाहुबलीची जी काही सेना असायची, यांचे काही राज्य होतं माहिष्मती, त्या माहिष्मतीवरती आक्रमण करतात, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि फार मोठी सेना असते, म्हणजे बाहुबलीच्या सेनेच्या जवळजवळ 5 पट त्यांची सेना असते. आणि सगळे म्हणजे विकृत मनस्थितीचे असतात, म्हणजे राक्षसी प्रवृत्तीचे असतात. आणि ही लोक माहिष्मतीवरती आक्रमण करतात, लक्षात घ्या. त्यावेळेला बाहुबली आणि भल्लाळदेव हे दोघं पण लढत असतात. सीन तुमच्या डोळ्यासमोर असेल तो. आणि एक वेळ अशी येते की माहिष्मतीचा झेंडा खाली येतो आणि त्या जे काही व्हिलन आहेत, जे काही शत्रू आहेत, त्यांचा झेंडा वरती सरकतो, लक्षात घ्या. आणि हा झेंडा वरती सरकलेला बघून जवळजवळ बऱ्यापैकी म्हणजे 70-80% सैनिकांचं मनोबल हे डाऊन होतं, की आपला झेंडा पडून त्यांचा झेंडा वर सरकला म्हणजे आपली हार झाली. ह्या विचारांना त्यांचं अवसान गळतं आणि ती लोक स्वैरभैर पळायला चालू करतात. म्हणजे शत्रूला कापायचा विचार बाजूला ठेवून जीव वाचवून पळायच्या भूमिकेमध्ये ती लोक जातात. आणि त्यावेळेला हा जो बाहुबली आहे, बाहुबलीच्या लक्षात येतं आणि बाहुबली त्यांना एक 2 ते 3 मिनिटाचं एक त्यांच्यामध्ये ऊर्जा भरतो, लक्षात घ्या. की शत्रु को पीठ दिखाकर भागना है मृत्यू, क्या है मृत्यू? शत्रु के हाथों पराजित होना है मृत्यू. शत्रु को पीठ दिखाकर भाग जाना है मृत्यू. इसी मृत्यू को मारने चला हूं मैं. मेरे साथ आएगा कौन, मेरे साथ आएगा कौन? तुम्हाला सांगतो, ह्या 3-4 वाक्यांनी त्या अवसान गळालेल्या सैनिकांच्या मनामध्ये एक जोश निर्माण होतो, लक्षात घ्या. त्यांच्या ब्रेनमध्ये एक कमांड येते, लक्षात घ्या. त्यांच्या ब्रेनमध्ये हा विचार पेरला जातो की साला ह्या मृत्यूला सुद्धा आपण मारू शकतो. मृत्यूला मारू शकतो म्हणजे काय? जो मृत्यू तांडव करायला लागले आपल्या डोळ्यासमोर, जे शत्रू नाचायला लागलेत आपल्या डोळ्यासमोर, आपल्यापेक्षा 5 पटीनं ते जास्त आहेत, 10 पटीनं जास्त आहेत, यांना आपण कापू शकतोय, ही कमांड सुद्धा ह्या ब्रेनच्या विचारांनीच त्यांच्या बॉडीमध्ये परावृत केली. म्हणजे तो झेंडा बघून त्यांच्या ब्रेनने कमांड दिली की तुमचं संपल्या, तुम्ही हार पत्करा, तुम्ही जीव वाचवण्यासाठी पळा. हे सांगणारा पण ब्रेनच होता. आणि ह्या लोकांशी संघर्ष करा, ह्या मृत्यूला सुद्धा संपवा तुम्ही, हे सांगणार सुद्धा ब्रेनच होता, लक्षात घ्या आपलं. म्हणजे स्टोरी बदलली, रिझल्ट बदलले. त्या शत्रूला संपवून, लक्षात घ्या, माहिष्मती त्या सेनेचा त्या दिवशी विजय होतो, लक्षात घ्या, त्या पिक्चर मध्ये. म्हणजे आपण आपल्या डोक्यामध्ये काय विचार पेरतो, काय स्टोरी टाकतो, परिणाम आपले तसेच परावर्तित होत असतात. मुद्दा क्लिअर होतोय का? स्टोरीमध्ये दम पाहिजे, स्टोरीमध्ये ताकद पाहिजे, लक्षात घ्या. क्रिकेटची कुणाला आवड आहे? माझा आवाज येतोय? 2003ला 2003ला भारत आणि ऑस्ट्रेलिया हे वर्ल्ड कप मध्ये फायनलला खेळत होते, लक्षात आहे. आणि त्या दिवशी करोडो भारतीय लोकांचं हृदय तुटलं होतं, लक्षात घ्या. इथून पुढे आयुष्यामध्ये क्रिकेट बघायची नाहीये, या मानसिकतेला लोक पोचले होते, लक्षात घ्या. फार मोठा म्हणजे हार्ट ब्रेक झाला होता लोकांचा. आणि त्या दिवसापासून ऑस्ट्रेलिया नेहमी आपल्या सोबत
ज्या ज्या वेळेला फायनलला खेळल्या त्या वेळेला वरचढ राहिलं लक्षात घ्या. आपण कितीही चांगला परफॉर्मन्स केला असेल तरी पण ऑस्ट्रेलिया समोर आल्यानंतर एक जो मानसिक द्वंद्व मनामध्ये चालतं, विचारांचा जो काही कल्लोळ मनामध्ये चालतो, की हे साला हे या प्रवृत्तीचे लोक आहेत. ह्यांनी आतापर्यंत जवळजवळ 7 वेळा वर्ल्ड कप उचललाय. 7 वेळा. फायनलमध्ये राक्षसी प्रवृत्तीचे खेळ. फायनलमध्ये हे अनबिटेबल आहेत. ह्यांना हरवणं कठीण जातंय. हा विचार मनामध्ये गेला आणि फायनलमध्ये आपण त्यांच्यासमोर टिकू शकलो नाही लक्षात घ्या. पूर्ण अखंड त्या वर्ल्ड कपच्या सीझनमध्ये आपण चांगलं खेळलो आणि फायनलला हारलो. सेम घटना आपल्या 2023च्या वर्ल्ड कपमध्ये देखील झाली लक्षात घ्या. ज्यावेळेला पुन्हा ऑस्ट्रेलिया आपल्या समोर आला. 2003ला आपल्याला ह्यांनी हरवलं लक्षात घ्या. हे स्ट्रॉंग आहे, हे मजबूत आहे, एक विचार पाल मनामध्ये घेतले. सलग 10 मॅचेस जिंकल्या आणि निर्विवादपणे वर्चस्व गाजवलं त्यांनी इतर टीमच्या वरती. तिथं ऑस्ट्रेलिया ज्यावेळेला समोर आली लक्षात घ्या. ऑस्ट्रेलियाच्या मनामध्ये काय विचार की आपण यांना याच्यापूर्वी पण किती वेळा तरी हरवलंय. वर्ल्ड कप मध्ये सुद्धा हरवलंय. आपल्याला ह्यांना हरवणं म्हणजे मुंगीवरती पाय ठेवल्यासारखं आहे. आपण सहज हरवू शकतोय. ही ऑस्ट्रेलियाची प्रवृत्ती. ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप जिंकू शकत नव्हती. एवढ्या बेकार कंडिशन्स मधून ऑस्ट्रेलियानं एवढा कमबॅक जोरात केला लक्षात घ्या. अफगाणिस्तान सारख्या टीम सोबत पूर्णपणे म्हणजे हरायच्या दारातनं ती लोक पुन्हा फायनलला पोहोचली लक्षात घ्या. आणि फायनल मोठ्या दिमाखानं मारून गेले लक्षात घ्या. म्हणजे काय जिंकायची जी काही प्रवृत्ती त्यांच्या मनामध्ये कोरली गेली होती लक्षात घ्या. आणि आपण भारताला हरवू शकतोय हा एक विश्वास त्यांच्या मनामध्ये होता. म्हणून ती भारताला हरवू शकली. आणि ऑस्ट्रेलिया आपल्याला वरचढ जाते हा कुठेतरी भारतीय प्लेयर्सनी विचार केला असेल. फायनलसाठी म्हणजे नॉर्मल मॅचेस मध्ये आपण बऱ्याच वेळा हरवलोय. पण फायनलचं टेन्शन हे वेगळ्या प्रकारचं असते. कारण 140 करोड लोकसंख्या एवढ्या जनतेचं एक अपेक्षा आपली जे काही ओझं असते लक्षात घ्या. त्या ओझ्याखाली दबलीत आपले प्लेयर्स लक्षात घ्या. पण ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त दुसरे प्रतिस्पर्धी ज्या ज्या वेळेला आपल्या समोर आल्यात भले ते फायनल येऊ देत आपण प्रत्येक वेळेला त्यांना हरवले आणि आपण जिंकलोय लक्षात घ्या. 2007चा विश्वचषक बघा. पाकिस्तान आपल्या समोर जीव गेला तरी चालेल पण या पाकिस्तानला हरवायचं. हे जे मनामध्ये एक राग बसला असतो ना नेहमी तो जो प्रचंड जो काय एक टेम्पो आहे ना डोक्यामध्ये त्या टेम्पोनो जो विचार आहे जी स्टोरी त्यांच्या मनामध्ये की साला जगात कुठल्याही देशासोबत मी हरलो तर चालेल पण पाकिस्तानशी मी कधी हरणार नाही. ही जी काही स्टोरी त्यांच्या मनामध्ये आहे स्टोरी त्यांच्या ब्रेनमध्ये फिक्स आहे. साला किती वेळा पण पाकिस्तान आपल्या बरोबर वर्ल्ड कप मध्ये आला पण एकदा सुद्धा आपण पाकिस्तान सोबत हरलेलो नाही लक्षात घ्या. हे 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 काम आहे लक्षात घ्या आपल्या ब्रेनच्या स्टोरीचं. एकही मॅच आपण विश्वचषक मध्ये वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तान बरोबर आतापर्यंत हरलेलो नाही लक्षात घ्या. हे जो राग आहे हे डोक्यामध्ये जो खुन्नस आहे लक्षात घ्या. ही जी स्टोरी आहे की साला जगाबरोबर हरलं तर चालेल पण पाकिस्तान बरोबर हरायचं नाही. म्हणून आपण प्रत्येक वेळी पाकिस्तानला चारी मुंड्या चित केले लक्षात घ्या. एक वेगळी ऊर्जा हे संचारले असतात आपल्या खेळाडूंच्या बॉडीमध्ये लक्षात घ्या ज्यावेळेला पाकिस्तान बरोबर मॅच असते. ह्याचं गणित काय ह्याची घटना काय लक्षात घ्या. जे त्यांच्याबरोबर आपलं द्वंद्व आहे लक्षात घ्या. जे फाळणीचं द्वंद्व आहे जे काय बऱ्याच गोष्टींचे काय द्वंद्व आहे ठीक आहे. आज जम्मू काश्मीरला घेऊन असेल किंवा जे काय एक राग डोक्यामध्ये लक्षात घ्या. त्या रागापोटी ती एक स्टोरी आहे की साला ह्यांच्याबरोबर आहेच नाही. आपण श्रीलंका फायनलला पोहोचलो. आपण सेमिनलला ऑस्ट्रेलिया ठेचलं लक्षात घ्या. श्रीलंकेला आपण किती सहजपणे हरवू शकतो कारण त्यांच्याबरोबर पण हरलो नाही कधी. ह्या ह्या आपल्या माइंडसेटमुळं ह्या स्टोरीमुळे आपण श्रीलंकेला त्या दिवशी मात दिली लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा आज साऊथ आफ्रिका हे चोकर्स म्हणून समजले जातात गणली जातात. म्हणजे काय की साऊथ आफ्रिका कधीही फायनल जिंकलेलं नाही आजपर्यंत आणि जिंकणार पण नाही. हा विचार डोक्यात लोकांच्या भारतीयांच्या होता. साऊथ आफ्रिका कधीही फायनल पोहोचत नाही. साऊथ आफ्रिका कधीही कप जिंकू शकत नाही. हा विचार प्रबळ होता. ही स्टोरी प्रबळ होती लक्षात घ्या. आपण साऊथ आफ्रिकेला कितीतरी वेळा हरवलंय. आपण साऊथ आफ्रिकेला सहज हरवू शकतोय. ही स्टोरी भारतीयांच्या डोक्यामध्ये होती लक्षात घ्या.
आणि अशक्यप्राय वाटणारा म्हणजे 5 ओव्हरला फक्त 28 ते 30 धावा पाहिजे होत्या आणि फक्त त्यांच्या 3च का 4च विकेट होत्या आणि सेट बॅट्समन मैदानावरती होते आणि 30 धावा म्हणजे 28 धावा म्हणजे 2 ओव्हरचा खेळ होता, लक्षात घ्या. पण त्यांच्याकडे 30 बॉल शिल्लक होते. पण सगळ्या बघणाऱ्यांनी, टीव्ही बघणाऱ्यांनी हार मानली की आता हा वर्ल्ड कप गेला आपला. पण एक रोहित शर्मा जो भारताचा कॅप्टन आहे, त्याची जी स्टोरी एवढी पॉवरफुल आहे, लक्षात घ्या. की साला किती पण बिकट परिस्थिती येऊ दे, किती पण म्हणजे अडचणीचा प्रसंग येऊ दे, किती पण अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी येऊ दे, पण मी वेळ बदलू शकतोय कारण माझी स्टोरी पॉवरफुल आहे, हे त्याच्या डोक्यामध्ये फिक्स होतं, लक्षात घ्या. आयपीएल मध्ये सुद्धा त्यानं 5-5 ट्रॉफ्या जिंकल्यात, लक्षात घ्या, ऍज अ कॅप्टन. कारण का त्याची स्टोरी खूप पॉवरफुल असते. त्याचा गेम प्लॅन जबरदस्त असतो, लक्षात घ्या. आणि त्या 5 ओव्हरमध्ये म्हणजे अविश्वसनीय खेळ झाला, अविश्वसनीय. त्यांनी त्या 5 ओव्हरच्या अगोदर टीमला गोळा करून जी ऊर्जा भरली त्यांच्या मनामध्ये, अविश्वसनीय खेळ झाला. आणि त्या 5 ओव्हरमध्ये आपण धडाधड विकेट घेतल्या, लक्षात घ्या. म्हणजे एक दैवी शक्ती आपल्या बॉडीमध्ये आली. ही कुठून आली? तर त्या रोहित शर्माच्या विचारातून, त्याच्या स्टोरीतून, प्रत्येकाच्या ब्रेनमध्ये ती त्याने स्टोरी टाकली की आपण अजूनही जिंकू शकतो, हार मानायची नाही. आणि वर्ल्ड कप हा आपलाच आहे, लक्षात घ्या. परिणाम काय? कथा, स्टोरी त्यानं लोकांची बदलली. सगळ्या बाकीचे प्लेयर्स जे मायूस झालते, लक्षात घ्या, त्यांची स्टोरी बदलली रोहित शर्मानं. परिणाम काय? वर्ल्ड कप घेऊन नाचले, लक्षात घ्या. जल्लोष, धुमाकूळ, म्हणजे अगदी म्हणजे कितीतरी मोठा आनंद, लक्षात घ्या. अखंड 140 कोटी जनतेचा आनंद, लक्षात घ्या. ही ताकद आहे स्टोरीची. आपण आपली स्टोरी काय बनवतो हे फार महत्वाचं आहे. आपली स्टोरी पॉवरफुल असली पाहिजे. स्टोरी पॉवरफुल असेल तर तुम्ही डेफिनेटली तुमच्या कार्यामध्ये, तुमच्या प्लॅनिंगमध्ये, ठीक आहे, तुम्ही जे काही टार्गेट ठरवता त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी बनवू शकता. दांडेली क्षुल्लक गोष्ट आहे, तुम्हाला सांगतो. हजारो लोकांचा, लाखो लोकांचा प्रोग्राम ऑर्गनाईज करायचा, प्लॅन करायचा, एवढी मोठी टीम बनवायची ताकद तुमच्यामध्ये आहे. फक्त तुमच्या स्टोरीमध्ये ती ताकद पाहिजे. ठीक आहे. आणि हा सगळा खेळ कुठे चालतो? आपल्या ब्रेनमध्ये चालतो. हा आकर्षणाचा नियम आहे. लॉ ऑफ अट्रैक्शनचा नियम आहे, लक्षात घ्या. आपका दिमाग एक चुंबक की तरह काम करता है. यदि आप पैसों के बारे में सोचते हैं तो आप पैसों को ही आकर्षित करते हैं. यदि आप समस्याओं के बारे में सोचते हैं तो आप डेफिनेटली समस्याओं को ही आकर्षित करते हैं. हमेशा याद रखिए एक बात, आप जैसा सोचते हैं आपका दिमाग उसे सच में बदलने के लिए ताकत रखता है. इसलिए अच्छे विचार रखे और सकारात्मक बने रहे. मुद्दा क्लिअर झाला का? आपला ब्रेन एक चुंबक प्रमाणे काम करतोय. आपण जर पैसे, यशाबद्दल जर आपण विचार करत असेल तर पैसे, यश, श्रीमंती आपल्या पदरातील, लक्षात घ्या. आणि आपण जर प्रॉब्लेम्स, आपण जर समस्या, जर आपण अडचणींना जर विचार करत असेल तर अडचणीच आपल्या आयुष्यामध्ये परावर्तित होत असतात. सगळा खेळ आपल्या आकर्षणाचा आहे, लक्षात घ्या. क्लिअर? त्यामुळं आपल्या ब्रेनमध्ये आपण स्टोरी काय टाकतो, काय पेरतो, हे डिफाईन करतो ते. आपली स्टोरी काय असली पाहिजे? आता आपल्या समोर दांडेलीचा प्रोग्राम ठरलाय, लक्षात घ्या. हा दांडेलीचा प्रोग्राम किती पॉवरफुल झाला पाहिजे. माझ्या टीमचे एवढे लोक त्या दांडेलीच्या प्रोग्राम मध्ये बसले पाहिजेत. सगळ्यांचे विचार बदलले पाहिजेत. सगळे लोक करोडपती बनले पाहिजेत. आणि करोडपती बनण्याची सुरुवात काय असेल? तर हा दांडेलीचा प्रोग्राम आहे. वारंवार असे प्रोग्राम झाले पाहिजेत, वारंवार सेमिनार झाले पाहिजेत, वारंवार लोकांचे विचार बदलण्यासाठी मी काम केलं पाहिजे, वारंवार लोकांना नवीन उंची देण्यासाठी मी प्रयत्न केला पाहिजे, नवीन टार्गेट त्यांच्या समोर मी ठेवले पाहिजेत. या विचारांनी पेटून उठणं गरजेचं आहे. ही स्टोरी तुमच्या ब्रेनमध्ये तुम्ही टाकणं गरजेचं आहे. त्यावेळेला दांडेलीसारखे हजारो प्रोग्राम तुमचे होतील आणि हजारो प्रोग्राम तुम्ही यशस्वी बनवू शकाल. आणि हे प्रोग्राम यशस्वी बनवण्यासाठी तुमच्याकडे तुमचे एक स्वतःची हक्काची फौज असणं गरजेचं आहे.
जसं महाराजांकडे अष्टप्रधान मंडळ होतं लक्षात घ्या, तशी तुमची तुमची टीम बनणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही अर्ध्या रात्री 2 जरी फोन केला तरी तुमची टीम तुमच्या सोबत उभी राहिली पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये, यशामध्ये असेल, ठीक आहे, किंवा कार्यामध्ये असेल किंवा त्या सेमिनार्समध्ये असेल, प्रत्येक ठिकाणी तुमची टीम जी आहे ती तुमच्या सोबत राहिली पाहिजे. यशाचा पण आनंद घेता आला पाहिजे, ठीक आहे. तर या गोष्टी तुमच्या स्टोरीमध्ये असल्या पाहिजेत. दांडेलीमध्ये माझे एवढे लीडर्स बसणार, हे तुमची स्टोरी फिक्स पाहिजे. त्या दिवशी दांडेलीचा प्रोग्राम सक्सेसफुल होऊ शकतोय. नाहीतर फक्त एक बघ्याची भूमिका राहणार आपल्याला. ज्यांची स्टोरी पॉवरफुल आहे, अशा सगळ्या लीडर लोकांचे चांगल्या लीडरचे काउंट्स त्या दांडेलीच्या प्रोग्राममध्ये असतील आणि ज्यांची स्टोरी वीक आहे, ज्यांच्या स्टोरीमध्ये प्रॉब्लेम आहे, असे फार कमी लोक असतील, ज्यांचे लोक त्या टीममध्ये असतील, त्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये असतील किंवा किंवा तो फक्त स्वतः एकटा त्या ट्रेनिंग कॅम्पला बसलेला असेल. इतर लोकांची लोक बघत. गोव्याच्या प्रोग्राम्समध्ये सुद्धा ह्या गोष्टी घडल्या. ज्यांची स्टोरी पॉवरफुल होती, त्यांनी शेवटच्या दिवशी देखील लोकांना पात्र केलं. ज्यांची स्टोरी कमजोर होती, ती फक्त स्वतः कशी तरी ऍडजस्टमेंट करून त्या ठिकाणी पोहोचले लक्षात घ्या. आणि बघ्याच्या भूमिकेमध्ये राहिले, की एवढा चांगला प्रोग्राम झाला आणि प्रोग्राम मध्ये मी माझे लोक नाही बसवू शकलो, हे खंत घेऊन ते लोक घरी आले लक्षात घ्या. ज्यांची लोक जास्त बसली, आज सक्सेस पण त्यांच्या पायाचे लोटांगण घालते. आज त्यांचीच टीम चांगली बनली लक्षात घ्या. आज किती पण खडतर परिस्थिती होऊ दे, ती माणसं, ते लीडर्स आज उभे आहेत त्यांच्या पायावरती. कशामुळे उभे असतील? तर त्यांची जी स्टोरी आहे, ती त्यांनी त्या दिवशी पॉवरफुल बनवल्या. ती स्टोरी तुम्ही दांडेलीसाठी पण बनवणं फार गरजेचं आहे, लक्षात घ्या. दांडेली हे आपला अजेंडा आहे लक्षात घ्या आता. आणि कसल्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या 10 दिवसामध्ये आपल्याला दांडेलीचा प्रोग्राम कसल्याही परिस्थितीमध्ये सक्सेसफुल बनवायचा आहे. आणि ह्या नेटवर्क मार्केटिंगमध्ये ज्या इंडस्ट्रीमध्ये आपण उतरलोय आणि हा सगळा टीमचा खेळ आहे लक्षात घ्या. एकट्यानं काही होणार नाही. आणि टीम जर वाढवायची असेल, टीम जर मोठी बनवायची असेल, तर ह्या कॅम्पमध्ये आपल्याला उतरणं आवश्यक आहे. आणि फक्त फक्त सहभाग न घेता, तुमचं पार्टिसिपेट न होता, तुम्हाला तुमचं कॉन्ट्रिब्युशन देणं गरजेचं आहे. तुमच्या टीमच्या माध्यमातून तुमचं कॉन्ट्रिब्युशन असणं गरजेचं आहे. तुमच्या क्राऊडच्या माध्यमातून तुमच्या त्या प्रोग्रामच्या सक्सेससाठी कॉन्ट्रिब्युशन असणं फार आवश्यक आहे, लक्षात घ्या. तर ब्रेनमध्ये हे गोष्ट आज फिक्स करा. तुम्ही थोडासा वेळ घ्या, रिलॅक्स राहावा आणि एक स्टोरी बनवा पॉवरफुली, की तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय हवंय, ती स्टोरी तुमच्या ब्रेनमध्ये टाका. येणाऱ्या दांडेली प्रोग्रामसाठी तुमची काय स्टोरी असेल, ती स्टोरी सुद्धा तुम्ही तुमच्या ब्रेनमध्ये टाका. रिटर्न मध्ये लिहून ठेवा लक्षात घ्या. आणि ज्या दिवशी दांडेली प्रोग्राम संपन्न होईल लक्षात घ्या, त्या दिवशी तुम्हाला हे चित्र, जे तुम्ही लिहिलं या जोडीमध्ये, जी स्टोरी तुम्ही बनवल्या, ती यशामध्ये रूपांतर झालेली तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे. आणि हाच फार मोठा सिक्रेट आहे, की आपण आपल्या ब्रेनला कमांड दिली पाहिजे. आपण आपल्या ब्रेनला चालना दिली पाहिजे. आपण आपल्या ब्रेनमध्ये स्टोरी जी आपल्याला आवश्यक आहे, जी पाहिजे आहे, जे आपल्याला मिळवायचं आहे, जिथं पोहोचायचं आहे, ही स्टोरी रिटनमध्ये लिहून आपल्या ब्रेनमध्ये टाकणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि ज्या दिवशी तुम्ही स्टोरी तुमच्या ब्रेनमध्ये टाकायला सुरुवात कराल किंवा सुरुवात केली, त्या दिवशीपासून तुमचे रिझल्ट्स बदलायला सुरुवात होऊन जाईल, लक्षात घ्या. आणि ते तुम्ही करावं. तुमची एक पॉवरफुल स्टोरी बनवावी. दांडेलीचा प्रोग्राम आपल्या डोळ्यासमोर आहे, त्याची एक पॉवरफुल स्टोरी बनवावी आणि तुम्ही त्या प्रोग्रामवर सक्सेसफुली एन्जॉय करावं, अशी मी एक अपेक्षा तुमच्या सगळ्यांकडनं व्यक्त करतो. ठीक आहे. आणि तुम्ही सर्वजण ह्या आजच्या या सेशनला उपस्थित राहिलात, समजून घेतलात, लक्षात घ्या. बरेचसे विचार तुमच्या मनामध्ये आता आले असतील. ठीक आहे. बऱ्याचशा स्टोरी तुमच्या मनामध्ये आल्या असतील. ठीक आहे. त्याच्यावरती विचार करा. ते लिहून काढा, लक्षात घ्या. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय पाहिजे, काय अपेक्षित आहे, ह्याच्यावरती विचार विनिमर्श करा. आणि हे जे यश आहे, ठीक आहे, यशाची जी चावी आहे, लक्षात घ्या. हे यशाचं कुलूप खोलायचं एक सामर्थ्य तुमच्यामध्ये यावं, ठीक आहे, अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी आजची झूम मीटिंग संपन्न झाली असं सांगतो. जय हिंद, जय अल्विरॉन. ठीक आहे. थांबूया आपण आता. ओके. ऑल द बेस्ट सर्वांना. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट सगळ्यांना. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट.
सगळ्यांना ऑल द बेस्ट. चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करा, चांगले एफर्ट्स लावा. ठीक आहे. यश तुमची वाट बघायला लागले. यश तुमची वाट बघायला लागली. फक्त तुमची स्टोरी तुम्ही पॉवरफुल बनवा. ओके. थँक्यू व्हेरी मच. तुमचे काही प्रतिक्रिया असतील, तुमचे काही फीडबॅक असतील, आज व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये कळवा. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मला तुमचे फीडबॅक्स द्या. आजचा ट्रेनिंग, आता हा झूमचा सेशन तुम्हाला कसा वाटला, याची प्रतिक्रिया मला तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये हवी आहे. व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये प्रत्येकाने तुमची प्रतिक्रिया दिली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे काही लोक त्या सेशनला अटेंड राहू शकले नाही. अशा प्रत्येक लोकांपर्यंत या ट्रेनिंगच्या आजच्या झूम सेशन मध्ये काय गोष्टी ऐकायला मिळाल्या, त्या तुम्ही तुमच्या शेअरिंग मधून मांडा व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये. ठीक आहे. ठीक आहे. हॅलो. चला, ऑल द बेस्ट. मी व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये तुमच्या शेअरिंगची वाट बघतोय. व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये मी तुमच्या शेअरिंगची वाट बघतोय. मला तुमचं शेअरिंग अपेक्षित आहे. ओके. धन्यवाद. धन्यवाद.